चाललंय हो हे सगळं? मला तर काहीच कळत नाहीये. अक्षूच्या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये हे सगळं भोगावं लागतंय तिला. खरं सांगू का, आपल्याला वाईट वाटू नये म्हणून खूप नॉर्मल वागतेय ती, पण मला कळू शकते तिच्या आत काय चाललंय ते. लग्न झाल्यापासून बघतेय मी अक्षराचं एकानंतर एक प्रॉब्लेम्स येताच आहेत तिला. तिचं आपण लग्न लावून दिलं ना, हीच आपली चूक झाली. माणसं ओळखायला चुकलो आपण. छोटंसं भांडण एवढ्या टोकाला जाईल मी स्वप्नात सुद्धा कधी विचार केला नव्हता हो. सगळा खोटेपणा होता तो. मुलीची परिस्थिती नाही बघवत आहे मला. परिस्थिती बदलू आपण. म्हणजे काय करायचं? अक्षराला या नात्यातून मोकळं व्हायला सांगायचं. नाही हो, तयार नाही होणार ती. आपण तयार करू तिला आणि आणि काय? आणि मदनला भेटू, त्याच्याशी बोलू, त्याला या घटस्फोटाच्या नोटिशीबद्दल सांगू आणि अक्षरासाठी मागणी घालू आपण त्याला. काय? आपण मागणी घालायची मदनला? हो अगं, अक्षरासाठी मदन एकदम योग्य मुलगा आहे. हे बघ, अक्षराला हवा होता ना तसा चांगला उच्च शिक्षित आहे, हुशार आहे, स्मार्ट आहे, अमेरिकेत चांगल्या पगारावर नोकरी आहे त्याला, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला अक्षराशी लग्न करायचंय. अगं, तो तिच्या बाळासकट तिला स्वीकारायला तयार आहे. आणि अक्षरा भारतातून अमेरिकेला गेली ना तरच इथल्या सगळ्या गोष्टी ती विसरेल आणि त्रास तिचा कमी होईल. अगं, इथे राहून तेच 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 तिला आठवत राहील आणि त्रास करून घेईल ग ती. आणि हे बघ, तिला जर त्रास झाला तर तो आपल्याला चालणार आहे का विद्या? नाही नाही, मला नाही वाटत अक्षरा तयार होईल यासाठी. अधिपतींवर प्रेम आहे तिचं. अगं, तिच्या प्रेमाच्या अधिपतींनी काय किंमत केली हे बघितलंस ना तू? नोटीस पाठवून दाखवून दिलं त्यांनी काय ते. बास झालं हे प्रेम बीम. आता अक्षराने आता प्रॅक्टिकली विचार करायला हवा. तेच 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 कवटाळून बसण्यात काहीही अर्थ नाही विद्या. आपण आज जाऊ शकत नाही का मॅडम? नाही, आत्ता नाही जाऊ शकत. डॉक्टरांनी सांगितलं की जाऊया. अहो, कवा धरणं आपल्या साहेबासने तपासतात ते डॉक्टर. मॅडम, आपल्या साहेबासने काय होणार नाही ना? नाही नाही, काही होणार नाही. त्यांना ट्रीटमेंट झाली आहे सुरू. तुम्ही शांत व्हा बरं, काळजी नका करू. बसा तुम्ही, शांत व्हा. एक्सक्यूज मी. हॅलो, हां ओंकार भाऊजी बोला. हॅलो वहिनी, तुम्ही फोन का नाही घेतात? मी कधीपासून कंटिन्युअसली कॉल करतोय तुम्हाला. सॉरी सॉरी, खरंच सॉरी. मी फुलपगारे सरांची जरा तब्येत बिघडली, त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आली म्हणून कट करत होते फोन. बोला ना. ओके वहिनी, सॉरी. मी तुम्हाला कंटिन्युअसली कॉल याच्यासाठी करत होतो कारण अधिपती माझ्यासोबत होता इकडे. होते होते म्हणजे आत्ता नाही आहेत का? तो गेला आत्ताच. कुठे गेले? घरी गेला असेल आता. ठीक आहे, तुमची पुन्हा भेट झाली तर मग मला कॉल करा किंवा आपण कॉन्फरन्स कॉल करूया का? चालेल वहिनी, मी ट्राय करतो. तुम्ही दोघं बोला रात्री. हो ठीक आहे, थँक्यू. वहिनी प्लीज तुम्ही दोघं बोला, नाही तर अजून गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतील. मला आहे कल्पना, म्हणूनच मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. पण ठीक आहे, तुम्ही मला पुन्हा भेट झाली तर फोन करा किंवा मग कॉन्फरन्स कॉलवर बोलू रात्री. चालेल, काळजी घ्या. हो, थँक्यू. गैरसमज नका करून घेऊ. अक्षराची चूक आहे असं नाही म्हणायचं मला. जे काही झालं त्यामध्ये सगळी चूक त्या अधिपतीची आहे. मूर्ख आहे तो. 100% चूक त्याची आहे. तो त्या भुवनेश्वरीच्या नको इतका आहारी गेलाय, तिच्या कह्यात गेलाय, सगळं तिचं ऐकतो. आणि हे सगळं त्यामुळे घडलं हे मला मान्यच आहे. अहो, नुसतं मान्य करून सुधारणा होणार नाही ना दादा. मी त्यासाठीच आलोय ना. म्हणजे दादा, मी आतापर्यंत वाट बघत होतो अधिपतीची. मला वाटलं होतं की तो काहीतरी करेल, अक्षराला भेटेल, तिला घरी घेऊन येईल. पण तशी काही चिन्ह दिसेनात म्हणून मी आलो शेवटी. किती दिवस वाट बघणार ना. पण जावई बापू का नाही आले? आणि त्यांना माहितीये का तुम्ही इथं आलायत ते? कल्पना असेल त्याला. अहो, कल्पना असेल म्हणजे
सगळं जरतरच आहे तुमचं. कसलं नक्की असं काहीच नाहीये. आत्ता कदाचित त्याला माहिती नसेल, पण एकदा अक्षरा घरी आली की त्याला कळेलच ना की म्हणजे पुन्हा ते आणि भुवनेश्वरी मॅडम अक्षराला हाताला धरून घराबाहेर काढायला मोकळे, हो ना? असं नाही होणार दादा. म्हणजे अधिपती भुवनेश्वरीचं सगळं ऐकतो हे मला मान्य आहे, पण पण अक्षरावर त्याचं मनापासून प्रेम आहे. म्हणून नवऱ्याने तिला ते लव्ह लेटर पाठवलं ना, डिवोर्स नोटीस. त्यांनी तिला नोटीस पाठवण्याच्या ऐवजी तिनेच त्यांना नोटीस पाठवायला पाहिजे होती डिवोर्सची. ज्या प्रकारे तिला माणूस म्हणून सून म्हणून वागवण्यात आलं ना, अहो त्यानंतर तर तिनेच त्या नात्यातून बाहेर पडायला हवं होतं. पण आमची मुलगी सोशिकपणे सहन करते सगळं. दादा, अक्षरा खूप गुणी मुलगी आहे खरंच. तिच्यासारखी मुलगी आम्हाला शोधून सापडणार नाही याची कल्पना आहे मला. हे बघा, ह्या सगळ्या नुसत्या बोलायच्या गोष्टी झाल्या. दादा, मी तोंड देखलं बोलत नाहीये, मनापासून म्हणतोय. आणि ताई, अक्षराला सुद्धा माहितीये. प्लीज तुम्ही तिला माझ्या बरोबर पाठवा, सगळं नीट होईल. हे बघा, आमचं काही तुमच्याशी वैर नाहीये, पण आमची मुलगी पुन्हा त्या घरात येणार नाही. झाली तेवढी शोभा पुरे झाली. आता अजून तमाशा नको. तुम्ही तरी असं बोलू नका. हे बघा, आता ज्या काही गोष्टी होतील ना त्या कायदेशीर होऊ देत.